या जिल्ह्यासाठी अवकाळी पावसाचा अलर्ट. IMDचा रिपोर्ट ऐका सविस्तर. दक्षिण पश्चिम समुद्र किनाऱ्यावर, दक्षिण पूर्व सागरात आणि पश्चिम बंगालच्या खाडीत 3 ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. IMDनं दिलेल्या माहितीनुसार आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या जवळ चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी अतिधुके आणि हाडं गोठवणारी थंडी, तर दुसरीकडे पाऊस आणि ढगाळ हवामान अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही त्याचा परिणाम दिसून येणार आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. कोकणात पावसाचा अलर्ट. IMDनं दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढलाय. तापमानाचा पारा 2 ते 4 अंश सेल्सिअसनं घसरण्याची शक्यता आहे. तर दिवसा किमान तापमानात 3 ते 5 डिग्रीनं वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दक्षिण कोकणात येत्या 48 तासात पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यानंतर हवामान कोरडं राहील. मराठवाड्यात काय स्थिती? मराठवाड्यासाठी पुढील 3 दिवस महत्वाचे आहेत. 11, 12, 13 जानेवारी रोजी तुरळक पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर किमान तापमान हे परभणीमध्ये सर्वात कमी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर गोंदिया, नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी जिल्ह्यात किमान तापमान 7 ते 8 अंश सेल्सिअस खाली घसरले. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय. शेतकऱ्यांना सल्ला. अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. आता कुठं आंबा काजूचा मोहर चांगला आला म्हणता पावसामुळे तो काळा पडण्याची, गळून पडण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.